श्री गुरुचरित्र कथामृत मंगलाचरण अध्याय पहिला. श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रासादिक ग्रंथ भक्तिरस प्रधान ओविबद्ध असा श्री दत्तभक्त सरस्वती गंगाधर यांनी तयार केला. श्री दत्तभक्त सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रातील साखरे उपनावांच्या सायमदेवाच्या वंशातील गंगाधराचे सूत होय. त्यांच्या मातेचे नाव चंपा असून ती आश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चौडेश्वर नावांच्या पवित्र पुरुषाची कन्या होय. श्री सरस्वती गंगाधर ग्रंथारंभी श्री गणेशाचे चिंतन करून म्हणतात, सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुमासी चतुर्दश विद्यासी स्वामी तूची लंबोदरा. गणराजा, मला श्री गुरुचरित्र कथन करवायचे आहे. पूर्ण दृष्टीने पाहून माझ्या ग्रंथसिद्धीला ने. नंतर ते सरस्वती देवीला विनवून म्हणतात, हे देवी, माझ्या वाणीमध्ये शिरून मला या ग्रंथात प्रवेश करण्याचे सामर्थ्य दे. नंतर ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचा चरणी ते नमन करतात व सर्व देव, सिद्ध, गंधर्व, यक्ष, किन्नर, ऋषी व पराशर, व्यास, वाल्मिकी इत्यादी कवींना विनवून म्हणतात, मला काही शब्द व्युत्पत्ती शब्दार्थाचे यथार्थ ज्ञान नाही, म्हणून तुम्ही मला सांभाळून घ्या. पुढे सरस्वती गंगाधर प्रथमतः आपल्या जनकजननींना नमस्कार करून नंतर श्री गुरूंना भक्तिभावाने नमतात. श्री गुरुनाथाचे सदैव ध्यान करणाऱ्या यती, योगेश्वर, तापसी यांची विनवणी करून ते म्हणतात की माझी बुद्धी तर अल्प आहे, पण श्री गुरूचा मला साक्षात्कार झाला की त्यांचे चरित्र मी विस्तारपूर्वक लिहावे. श्री गुरूंचे चरित्र मी पामर काय बरे लिहू शकणार, पण श्री गुरुनाथांची आज्ञा म्हणून मी लिहावयाला प्रवृत्त झालो आहे. मी आपला सामान्य मनुष्य हा काय ग्रंथ लिहिणार, म्हणून माझ्याविषयी उदास होऊ नका. मधमाशीच्या मुखातला मध तुम्ही घेताच ना. शिंपल्यात मूल्यवान मोती असतात. अश्वत्थ वृक्षाची उत्पत्ती काकविष्ठेपासून होते, हे तुम्ही ध्यानात धरा. आता मी श्री गुरुचरित्र वर्णन करतो, ते तुम्ही सावधपणे एकचित्ताने ऐकावे. श्री गुरु नरसिंह सरस्वती हे गाणगापुरात वास करीत असता त्यांच्या महिम्याची ख्याती सर्वत्र पसरली. पुष्कळ भक्त यात्रेला येऊन त्यांच्या चरणी लागले. त्यांच्या आराधनेने भक्तांना पुत्रदारा, धन संपत्ती मिळू लागली. अशा रीतीने त्यांना चारी पुरुषार्थाचा लाभ होऊ लागला असता नामकर्णी नावाचा एक भक्त श्री गुरुचे ध्यान करीत करीत त्यांच्या दर्शनाला निघाला. त्याला श्री गुरुचा दर्शनाचे इतके वेड लागले होते की आपल्याला जर त्यांचे दर्शन झाले नाही तर आपण प्राण देणार असा त्याने निर्धार केला. मार्गामध्ये अत्यंत करुणापूर्ण अंतःकरणाने व वाणीने त्याने श्री गुरुदत्तात्रेयाची कृपा भाकली. ती ऐकून कृपाळू श्री गुरुनाथ त्यांच्याकडे धावतच आले. एखादी धेनू आपल्या वत्साला पाहून जशी येते त्याप्रमाणे श्री गुरुजवळ आल्यावर नामकर्णीने त्यांच्या चरणावर मस्तक ठेविले. आपल्या आनंदाश्रूने ते चरण भिजवून चिंब केले. श्री गुरुनाथाला नामांकित भक्तीने आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरासन दिले. मंगलाचरण नावाचा प्रथमाध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.